आम्हाला काहीच किंमत नाही, आमच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही। आम्ही असून नसल्यासारखे आणि काही नसून असल्यासारखे। हे सगळं आमच्याच बाबतीत का का आम्ही विचारतोय का का म्हणून थोरल्या बाईसाहेबांनी खलिता पाठवला, का अशी चाल खेळली? आम्ही आजारी नसतानाही आजारी असल्याचा खलिता पाठवून महाराजांना बोलावून घेतलं। एवढी कसली घाई होती? एवढी घाई का केली? आमचा मुलगा आम्ही वरमाय होणार, आमच्या मर्जीनं आम्ही सून पसंत करणार, नाकी डोळी बघणार, तिचा स्वभाव बघणार, जन्माला जाणारी गोष्ट महाराजांनी आम्हाला विचारायला नको होतं का? पण त्यांनी केलं त्यांच्याच मनासारखं। शंभूराजेंच्या लग्नातही आम्हाला आमच्या मनासारखं करू दिलं नाही। आमच्या मनात भरलेल्या मुलीला नाही म्हणाले होते, तेव्हाही आम्ही दुर्लक्ष केलं। पण आता आम्ही दुर्लक्ष करणार नाही। आता आम्ही आमच्या मनात आहे तेच करणार आणि आमचा मान सन्मान अबाधितच ठेवणार। मान त्यांचा, सन्मानही त्यांचाच। महाराणीचं पद भूषवलं, आऊसाहेबांच्या नंतर रायगडावर अखेरचा शब्दही त्यांचाच। शिवाय त्यांचा शब्द कोणी डावलतही नाही। मग असं का करतात? कोणत्या गोष्टीची त्यांना कमी आहे? कोणतं सुख त्यांना नाही? शिवाय महाराजांच्या समोरून निघून आला। थोरल्या बाईसाहेबांनी समजी उमजीनं वागलं पाहिजे। थांबा दीवान जी, रुकिए रुकिए तो। अन्ना जी, अब रुकने के लिए कोई कारण बचा ही नहीं है। हो एवढं वाईट वाटून घेऊ नका। थारे को बोलना है अन्ना जी, हम कितनी दूर से आए थे आशा लेकर, महाराज ने तो मना ही कर दिया। अब जोधपुर जाके क्या बोलना है हमने? हमने तो विचारियो कि यहाँ से मुंह मीठा करके ही जाना होगा। शांत व्हा दिवाणजी, अजून बाजी आपल्या हातात आहे। वो कैसे? मारे को तो विश्वास होई ना। विश्वास होत नाही? नहीं। अहो दिवाणजी सुनिये तो, तेच तर सांगतोय तुम्हाला। हे युवराज ज्यांचे पुत्र आहेत त्या सोयरा राणी साहेब महाराणी आहेत, महाराणी, आणि त्यांचा अधिकार मोठा। क्या? आज महाराजांनी नकार दिला तरी उद्या त्यांचा होकार असू शकतो, कारण महाराणी साहेबांच्या शब्दास मोठं मोल आहे। जर त्यांनी हट्ट धरला तर महाराजांना जोधपुराशी रिश्ता बनवावाच लागेल। ऐसा होवे तो जोधपुर में दिवाली मनाएंगे हम। थोड़ा दम धरा। हमारी दीकरी स्वराज की बिंदनी बनेगी तो चाहे उतनी फुर्सत ले लो। तब तक आराम फरमाइए। रायगढ़ बघा। पंत, अगर ये रिश्ता बने तो आपको एक हाथी मारी तरफ से भेंट। हाँ? हाँ, वो देखा जाएगा। आधी रिश्ता महत्वाचा। राणे साहेब, वस्तूंवर कशासाठी राग काढताय? नाराज आहात? नाराज झालोही असतो, पण एवढा अधिकार आहे का आम्हाला? स्वराज्याच्या महाराणी आहात तुम्ही, अधिकार नाही कसा? अधिकार असता तर आमच्या मुलाच्या भवितव्याचा निर्णय आम्हाला घेता आला असता। राजाराम राजे हे केवळ तुमचं मूल नाही, छत्रपतींचं मूल आहे हे लक्षात घ्या। आहे ना, पण तुम्हीच म्हणाला होतात ना, बाळराजे जन्मानंतर बादशाही पालथी घालतील म्हणून। होय म्हणालो होतो। मग आपला शब्द खरा करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं होतं। आम्हाला वाटलं होतं आपण आमचं कौतुक करा, म्हणाल वा सोयरा,
जोधपूरची राजकन्या निवडून चांगलं राजकारण साधलं. आम्हाला वाटलं होतं जोधपूरची सोयरी म्हणजे दिल्ली पालथी घालण्याची पहिली पायरी. हा विचार चांगला होता सोयरा, पण ते शक्य नव्हतं. शक्य शंभूराजेंनाही झालं नाही. उत्तर दिग्विजय करणार होते, पण केला का त्यांनी? तर नाही. निरंबाळ राजे करतील म्हणून आम्ही सोयरी करत होतो. सगळं सोपं झालं असतं. शिवाय माणसं थळ आपल्या तोला मोलाचं होतं. आम्ही नाही म्हणतच नाही होत. राणी साहेब, ज्याने आम्हाला मोठं केलं, आमच्यासाठी स्वराज्यासाठी प्राणपणाला लावलं, त्यांना आम्ही कदापिही विसरू शकत नाही. आम्ही विसरा असं म्हणतच नाही, पण ती राजघराणी राजघराणी, शेता बांधांवर काम करणारी आमचीच माणसं हीच आम्हाला प्रिय आहेत. आणि प्रतापराव गुजरांचं काही कमी तोलमोल नाही. राणीसाहेब, ज्यांनी केवळ आमच्या एका शब्दाखातर त्यांचे प्राणपणाला लावले, त्यांचं तोलमोल आम्ही कोणत्या तराजूत चोखायचं? आज प्रतापराव स्वतः असते तर त्यांच्या लेकीसाठी राजकुमार शोधला असताना त्यांनी. आज आम्ही मोठे झालो आहोत, पण त्यामागे अनेक मावळ्यांचा त्याग आहे. भोया भाबड्या माणसांची ईर्ष्या आमच्या पाठीशी आहे. मग हे इतकं सगळं असताना जोधपूरची राजकन्या या एका शब्दाखातर इतक्या लोकांचा त्याग बलिदान आम्ही मातीमोल नाही होऊ देणार. म्हणून म्हणतो, आपल्या राजाराम राजांचं लग्न होईल ते प्रतापरावांच्या मुलीशी, जानकीबाईंशीच. आहे मान्य? मान्य आहे. पण आमची एक अट आहे. जरूर सांगावी. सून तुम्ही निवडली, लग्न आमच्या मनाप्रमाणे व्हायला हवं. एवढंच ना? ठीक आहे, करा तयारी. हं? येतो आम्ही. महाराणी साहेब, दिवाणजी थांबलेत, त्यांचं काय करू? काय करताय आता? त्यांना गंगासागरात घेऊन जा आणि तुम्ही डुबकी घ्या. जा, आमच्या नजरेसमोरही उभे राहू नका. जा. खांदेरी उंदेरीवरून आलो. खांदेरी, काय खबर? मायनाक भंडारीने यात लिवलंय समजा. बाप गंभीर आहे. महाराजांच्या कानावर तातडीने खबर घालायला हवी. चला. कसली खबर घेऊन जात आहे महाराजांकडे? अनाजीपंत, खांदेरीच्या तटाचं बांधकाम सुरू असताना टोपीकरांच्या आरमारानं आपल्यावर हल्ला चढवलाय. आपलं एक गलबत बुडालंय. 50-60 मावळे कामी आलेत. एवढंच नाही तर तटाचं बांधकाम करणाऱ्या मजुरांना प्यायचं गोड पाणी सुद्धा मिळत नाहीये. आपले मावळे तिकडे तानेनं व्याकुळ झालेत आणि त्यांचं पाणी सुद्धा अडवलेलं आहे टोपीकरांनी. बाप गंभीर आहे. बरं झालं तुम्ही आलात. चला महाराजांच्या कानावर घालूया. चला. महाराजांकडे? हो. पंत, हो पेशवे आहात तुम्ही. एक गलबत बुडालं, 4 माणसं मारली म्हणून उठायचं आणि सर महाराजांकडे जायचं. मग पेशवे म्हणून तुमचा काय उपयोग? शिवाय खांदेरीवरती आपले दर्यासारंग दौलत खान आहेत, मायनाक दादा आहेत. तुम्ही का काळजी करताय? तू काळजी म्हणजे महाराजांच्या कानावर हे घालायला हवं. हो, अगदीच घशाशी आलं तरच महाराजांकडे जाऊ, नाहीतर नको. काय, एकतर एवढ्या दिवसांनी त्यांचं मन रमलंय कुटुंबात, आणि त्यात तुम्ही ही बातमी द्या
म्हणजे ते पुन्हा उठतील आणि जातील खांदेरीवर. हे बघा, आपली माणसं सक्षम आहेत ना, आपला आरमार सुसज्ज आहे ना, मग झालंच तर ते घेतील बघून. तुम्ही जरा शांत राहा आणि महाराजांसमोर चकार शब्द काढणार नाही याची खुणगाड बांधा. युवराज ऐका ना आमचं. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकतो. आम्ही नंतर घालतो ना. येसू किती दिवस अशा लंकेची पार्वती बनून राहणार आहात? आम्ही स्वराज्यात नव्हतो म्हणून दागिने घालत नव्हतात ना. आता तर आम्ही स्वराज्यात परत आलो, तुमच्या सोबत आहोत, मग दागिने घालायलाच हवे. युवराज, येसू मासळीला जसं पाणी तसं बायकोला दागिने हवेतच, नाहीतर झाली तडफड सुरू, असं म्हणतात. काही खाकरण्या खोकरण्याची गरज नाहीये. स्वतःच्या बायकोलाच नटवतोय आणि तेही लाडक्या. मग नटवा की, आम्ही कुठं नाही म्हणतोय. आमच्या बाळराजांच्या लग्नात कुलमुक्त्यार म्हणून शोभायला नको त्या. अव ते झालंच, पण मुहूर्ताचा अजून पत्या नाही आणि तुम्ही घोड्यावरून आलात की. आणि आम्हाला सांग, मुहूर्त तरी कशाला कळायला पाहिजे? आबासाहेबांनी ठरवलं म्हणजे झालं. अव पर आबासाहेबांची इच्छा तोच मुहूर्त. आबासाहेब काही लग्न लांबणीवर टाकणार नाही. परत मोगल फौजांना अडवण्यात अडकले तर लग्न राहून जाईल म्हणून लवकरची स्थिती धरतील. अव मग तर सोन्याहून पिवळं. म्हणून तर पिवळं करतोय आम्ही आमच्या बायकोला. तुझं खाकरणं सुरू. मला बाई लाज वाटली. आता लाजण्याची काय गरज आहे? रायगडावरून कधी सांगावं येईल लग्नासाठी निघा म्हणून. तयारीत नको राहायला. वय वय. बाई इथून दिसते पंढरी हिरवीगार, देवा विठ्ठलाच्या तुळशीला आलाय बहर. या राणीसाहेब, आज फौज फाटाच घेऊन आलेला आहात. काही खास बाब? खास बाब म्हणजे लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. छानच. मग काही अडचण आहे का? नाही, आपल्या समोर मुहूर्त काढला म्हणजे ते बरं नाही का? शुभवेळ असावी म्हणजे ग्रहांची स्थितीही चांगली असावी. तानाजी पंत, संसार हा त्या नवरा बायकोंना करायचा असतो. त्यात आकाशातील ग्रहांना कशाला आणताय? आम्ही सांगू मुहूर्त. परंतु महाराज, महाराज, आमच्या बाळराजेंचं लग्न आहे. सगळ्या गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. होऊ द्या, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या, आमची काही हरकत नाही. पण राणीसाहेब, लग्न जुळवताना आकाशातील ग्रहांपेक्षा आजूबाजूच्या लोकांचे ग्रह बघावे. ते चांगले आहेत का वाईट हे पारखावं. आम्ही जगरहाटीप्रमाणे चालणार. क्षमा असावी. ठीक आहे, काढा मुहूर्त. आत्ता पाहतो महाराज. दोन महिने तरी मुहूर्त नाहीयेत. 2 महिने मुहूर्त नाही? छे 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 छे. महाराज म्हणतात तेच योग्य. अहो, संसार दोघांना करायचा असतो. ग्रहताऱ्यांचा काय संबंध? नकोच ते. त्यापेक्षा योग्य दिवस बघून विवाह सोहळा पार पाडावा. काय मोरोपंत? हो, म्हणजे असं की तुम्ही योग्य दिवस बघा म्हणजे शुभ दिवस. ठरवा तुम्ही सगळे मिळून आणि आम्हाला सांगा.
गुरुजी एक चांगलासा मुहूर्त काढा बघू. चला. कसं शक्य आहे? पुढे 2 महिने मुहूर्तच नाहीये. मी काय म्हणतो, नसला तर नसू दे ना मुहूर्त. मग काय पुढे? मी म्हणत होतो, खांदेरीची धामधूम तरी संपेल. लग्नापेक्षा खांदेरीची मोहीम महत्वाची आहे. खांदेरी जलदुर्गावर तटबांधणी महत्वाची. पंत, आम्ही लग्नगाठ कशी लवकर बांधता येईल हे बघतोय आणि तुम्ही तट बांधायच्या गोष्टी करतात. एक घर उभं करायचं बघतोय आणि तुम्ही किल्ल्याच्या गोष्टी करतात. हो, सागरात किल्ला उभा राहिला तर आपलं आरमार तरेल. स्वराज्याच्या फायद्याच होईल ते. पंत, या मंगल प्रसंगात राजकारण आणू नका आता. गुरुजी तुम्ही दुप्पट दक्षिणा घ्या, पण चांगला मुहूर्त काढा बघू. पंत, आमच्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही मात्र मुहूर्त नसताना लग्नतिथी काढताय. त्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं. मलाही तेच म्हणायचं होतं महाराणी साहेब. पंत, अहो नका घाई करू. मी का घाई करतोय याला वेगळं कारण आहे. लग्न होईल, लग्ना अगोदर मुंज होईल, पण खांदेरीच्या गोष्टी महाराजांच्या कानावर आल्या तर महाराज रायगडावर थांबणार नाहीत. मग महाराज परत कधी येतील हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, लग्नाचा दिवस ठरला आणि महाराज खांदेरीला गेले तरी महाराजांना परत यावंच लागेल. पण दिवसच ठरला नाही, मग हे लग्न बेमुदत पुढे जाणार. असं? म्हणून तर मी खांदेरीची खबर दाबून ठेवली, पण ती मला जास्त काळ लपवून ठेवता येणार नाही. तुम्ही मुहूर्त ठरवा, मी लगेच खांदेरीची खबर सांगितलीच महाराजांना. पण बिन काही नाही, तुम्ही जरा शांत राहा बघू. महाराणी साहेब, हे लग्न मनासारखं पार पाडून सुनबाई घरात येऊ द्या. बाळराजेंच्या मस्तकावर अक्षता पडू देत आणि मुख्य म्हणजे जिभेवर खडीसाखर राहू द्या. अहो, जिभेवरची खडीसाखर ही तलवारीपेक्षा धारधार मोठं काम करते. मुहूर्त 4 दिवसानंतरचा काढावा. या उपर महाराणी साहेब आपली मर्जी. चला पंत, आज्ञा महाराणी साहेब. पंत म्हणतायत त्यातही तथ्य आहे. घाईत तर नाही आहात ना? नाही, कसली काही. बोला. महाराजांना आमच्या आजारपणाचा हवाला देऊन खलिता पाठवला, त्यांना इथे बोलावून घेतलं. हो, का खलिता पाठवला? अहो तुमच्या काळजीपोटीच पाठवला होता खलिता आणि महाराजांना बोलावून घेतलं. आम्ही खरंच आजारी होतो एवढा खलिता पाठवलात ते? नव्हता तुम्ही आजारी, पण छत्रपतींच्या राणी साहेब थोड्या जरी आजारी पडल्या तर दखल घ्यावी लागते आणि तीच दखल आम्ही घेतली आणि महाराजांना बोलावून घेतलं. थोरल्या बाई साहेब, आमच्या तब्येतीचंच कारण आहे की दुसरंही काही कारण आहे? दुसरं काहीच कारण नव्हतं का? काही नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा थोरल्या बाई साहेब, आम्ही राजकारणात नसलो तरी राजकारण आम्हाला काहीच कळत नाही असं नाही. धाकट्याबाई साहेब, आपला गैरसमज होतोय. आम्ही तुम्हाला महाराजांना पन्हाळावर थांबूच द्यायचं नव्हतं आणि हे काम तुम्ही खलिता पाठवून साधलं. एवढं ध्यानात आलंय आमच्या. धाकट्याबाई साहेब, येतो आम्ही. यापुढे असं नका करू. एवढंच.